विद्यार्थी मित्रांनो, प्रांजल स्टडी हब या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते। प्रांजल स्टडी हब म्हणजे जिथे मिळणार आहे तुम्हाला सर्व काही। आज आपण पाहणार आहोत आकृतीतील त्रिकोण कसे ओळखायचे आणि हा प्रश्न आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नेहमी पडतो, तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। चला तर बघूया आपण। बघा आता पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण दिसतायत, तर पहिल्या आकृती असा सोपा जरी प्रश्न असला तरी मुलं गोंधळून जातात की बाबा इथे एकच त्रिकोण दाखवलाय, तरी पण आपल्याला असं वाटतं की नेमकं इथे त्रिकोण किती। तर इथे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी एकच त्रिकोण आहे। त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न। आता दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण त्रिकोण कसे ओळखायचे यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे। बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी एका त्रिकोणाचे दोन भाग केलेले आहेत, तर आपण काय करू, याला 1 आणि 2 नंबर देऊया। तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की हे जे काही नंबर आहेत 1 + 2, बघा 1 + 2 किती होतं मुलांनो, 3 होतं। झालं, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने मिळालेलं आहे। आता बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये, आता इथं तर ठीक आहे 2च होते, पण पुढे आपली जी संख्या आहे ती वाढलेली आहे। यामध्ये जे कोण आहेत ते जास्त झालेले आहेत। मग बघूया आपण याला सुद्धा हीच आपल्याला ट्रिक अप्लाय करायची आहे। यामध्ये आपण याला नंबर देऊया, बघा 1 2 3 आणि 4। मग बघा या ठिकाणी याचं सुद्धा आपल्याला प्लस करायचंय, 1 + 2 + 3 + 4। मग आता यांची एकूण बेरीज आपल्याला करायची आहे। बघा हे 1 + 2 3 3 + 3 6 and 6 + 4 10, म्हणजे आपल्या या तिसऱ्या प्रश्नातील आकृतीचं उत्तर आपल्याला 10, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण आपल्याला मिळणार आहेत। आता प्रश्नाची काठिण्य पातळी आपण अजून थोडी वाढवूया। बघा या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण त्रिकोण किती आहेत बघायचं आहे, तर इथे सुद्धा आपल्याला तीच प्रक्रिया पूर्ण करायची आहे। बघा 1 2 3 4 5। आता वरती अजून त्रिकोण आहेत आपल्याकडे, इथे सुद्धा आपण तीच प्रक्रिया पूर्ण करून घेऊ। आता यामध्ये तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगणार आहे। बघा आता ही तर ट्रिक तुम्हाला समजली आहे, बरोबर, पण आता एवढे कॅल्क्युलेशन करायचे म्हणजे तुमचा वेळ जाणार। मग आता वेळ वाचवण्यासाठी आपल्याला काय करायचं, शेवटचा नंबर बघायचा। शेवटचा नंबर किती आहे आपला, 5 आहे, बरोबर। 5 च्या पुढील संख्या किती, 6 आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, 5 × 6 / 2, बरोबर। मग बघा 5 × 6 होईल आपला 30, आणि 30 नी 2 ना भागल्यानंतर आपल्याला मिळतो 15। बघा तुम्ही या पद्धतीने आपण करून बघूया की खरंच ही ट्रिक काम करते का। आता वरचा जो नंबर आहे ना, तो आपण आपल्या वरच्या ट्रिकनी सोडवून बघूया। बघा मग 1 + 2 + 3 + 4 + 5। बघा 5 आणि 4 9 होतील, 9 आणि 3 12 होतील, 12 आणि 2 14 आणि 1 15, म्हणजे नक्कीच आपली ट्रिक काम करतेय। आता दोघांची बेरीज करूया। आता या दोघांची बेरीज केली आपण तर 15 + 15 आपल्याला मिळतात 30, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण 30 आहेत। तर अशा सोप्या ट्रिक्सने शिष्यवृत्तीचा विषय शिकण्यासाठी प्रांजल स्टडी हब या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।